विमानाची धडक अन पॅराग्लायडिंग करणाऱ्या महिलेचा थरारक व्हिडिओ। पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग, माउंटन फ्लाइंग आणि इतर साहसी खेळ आज जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले। निसर्गाच्या सानिध्यात उंच भरारी घेताना जाणवणारा रोमांच, आकाशातून दिसणारे भव्य पर्वतरांगांचे दृश्य आणि स्वातंत्र्याची अनुभूती यामुळे अनेक पर्यटक या धाडसी खेळांकडे आकर्षित होतात। मात्र या खेळांमध्ये तितकाच धोका देखील असतो। अशीच एक थरारक घटना युरोपातील आल्प्स पर्वतरांगांमधून समोर आली आहे, जिथे पॅराग्लायडर आणि एका पर्यटन विमानाची धोकादायक टक्कर झाली। श्वेटनहोय पर्वताजवळ 44 वर्षीय सबरीना पॅराग्लायडिंग करत असताना सेन्सन 172 विमानाने तिच्या कॅनोपीला जोरदार धडक दिली। धडकेनंतर पॅराग्लायडरचा पंखा फाटला आणि सबरीना हवेतच नियंत्रण गमावून खाली कोसळण्याच्या स्थितीत आली। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की फाटलेलं कापड तिच्या भोवती गुंडाळलं जात आणि काही क्षणासाठी सर्व काही संपल्यासारखं वाटतं। पण अशी भीषण क्षणीही तिने संयम न गमावता आपत्कालीन पॅराशूट सक्रिय करण्याचा प्रयत्न केला। रिझर्व्ह पॅराशूट यशस्वीरित्या उघडल्याने तिचा जीव वाचल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव पथकाने तिला रुग्णालयात दाखल केलंय। आश्चर्य म्हणजे इतक्या मोठ्या अपघातात तिला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे। जीवघेण्या अपघातातून थरारक बचाव झाल्यानंतर पॅराग्लायडर सबरीनाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे। 23/5/2026 मला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहित तिने हा दिवस स्वतःसाठी दुसरा जन्मदिवस असल्याचं म्हटलंय। पॅराग्लायडर सबरीनाच्या प्रसंगवधानाचे आणि धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा।